कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट सेमिस्टर थर्ड मधला जो प्रिपरेशन ऑफ कॉस्ट शीट आहे त्याचा 6वा प्रॉब्लेम आज आपण सुरू करतोय. 6वा प्रॉब्लेमचं सोल्युशन घ्यायचं आहे. त्यासाठी प्रॉब्लेम तुम्हाला मी शेअर केलेला आहे क्लासरूमवर. तुम्ही लिहिलेला असेल. सर्वांनी प्रॉब्लेम समोर ठेवा आणि अगोदर मार्किंग करून घ्या. फॉलोइंग डेटा अवेलेबल फ्रॉम जॉय इंडस्ट्रीज फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. फर्स्ट दिलेला आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ज्यावेळी ओपनिंग स्टॉक असतो रॉ मटेरियलचा त्यावेळी आपल्याला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढायचा असतो आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमसाठी आपण फॉर्म्युला वापरतो ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेसेस ऑफ रॉ मटेरियल प्लस एक्सपेन्सेस ऑन परचेसेस लाईक कॅरेज, फ्रेट, ऑक्ट्रा ड्युटी एक्सेट्रा. देन त्यांची टोटल करतो आपण आणि त्यातून क्लोजिंग स्टॉक किंवा परचेस रिटर्न असतील, डिफेक्टिव्ह मटेरियल रिटर्न असतील तर ते लेस करतो. सेल ऑफ स्क्रॅप ऑफ रॉ मटेरियल असेल तर ते देखील लेस करतो. मग त्यानुसार जे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमशी रिलेटेड आयटम आहेत त्याला आपण DM ची मार्किंग करू. एक्सपेन्सेस ऑन परचेसेसला EP ची मार्किंग करू. त्यानंतर डायरेक्ट वेजेसला DW, डायरेक्ट एक्सपेन्सेसला DE, फॅक्टरीशी रिलेटेड जे ओव्हरहेड आहेत त्यांना F ची मार्किंग करूया. ऑफिसशी रिलेटेड जे ओव्हरहेड्स आहेत त्याला O ची मार्किंग आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड जे ओव्हरहेड्स आहेत किंवा एक्सपेन्सेस आहेत त्यांना S ची मार्किंग करू. मग फर्स्ट आयटम आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तो आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढताना घेणार आहोत म्हणून डायरेक्ट मटेरियलसाठी DM ची मार्किंग करा. त्यानंतर बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आहे म्हणून S ची मार्किंग करा. त्यानंतर परचेसेस ऑफ रॉ मटेरियल, परचेस ऑफ रॉ मटेरियल डायरेक्ट मटेरियल किंवा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढताना वापरायचे म्हणून DM ची मार्किंग करा. मोटिव्ह पॉवर क्रयशक्ती ही फॅक्टरीमध्ये लागत असते, F ची मार्किंग करा. ट्रॅव्हलर्स कमिशन ट्रॅव्हलिंग कशासाठी करायचं असतं तर सेलिंगसाठी म्हणून ट्रॅव्हलर्स कमिशन हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आयटम आहे म्हणून S ची मार्किंग करा. डेप्रिसिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट, ऑफिस शब्द आलाय म्हणजे ऑफिसशी रिलेटेड खर्च आहे, O ची मार्किंग करा. कॅरेज इनवर्ड आहे. इथे नुसता कॅरेज शब्द असला किंवा कॅरेज इनवर्ड शब्द असला तर तो आपण एक्सपेन्सेस ऑन परचेसेस मध्ये घेत असतो म्हणून EP ची मार्किंग करा. इंटरेस्ट ऑन बँक लोन हा फायनान्शियल आयटम आहे किंवा नॉन कॉस्ट आयटम आहे. बँकेतून कर्ज घेतलेलं आहे आणि त्यावरचं व्याज आहे हे कॉस्ट शीटशी संबंधित नसतं म्हणून स्टार किंवा फुली मारा. हा आयटम आपण कॉस्ट शीट मध्ये इन्क्लूड करणार नाही आहोत. फॅक्टरी टॅक्सेस, फॅक्टरी शब्द आलाय, F ची मार्किंग करा. प्रोडक्टिव्ह वेजेस, डायरेक्ट वेजेस आहेत, DW ची मार्किंग करा. कोल अँड कोक, कोळसा जो आहे तो आपल्याला फॅक्टरीमध्ये लागतो हिटिंगसाठी म्हणून F ची मार्किंग करा. डायरेक्टर्स ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, डायरेक्टर्स म्हणजे संचालक ऑफिसशी रिलेटेड खर्च आहे म्हणून O ची मार्किंग करा. जनरल ओव्हरहेड्स आहेत ऑफिसशी रिलेटेड असतात, O ची मार्किंग करा. गॅस अँड वॉटर फॅक्टरीमध्ये लागतो, F ची मार्किंग करा. त्यानंतर पॅकिंग चार्जेसला S ची मार्किंग करा. पॅकिंग चार्जेस जर प्रायमरी पॅकिंग असतील तर ते आपण डायरेक्ट मटेरियल मध्ये घेतो पण इथे प्रायमरी शब्द नाही आलेला, फक्त पॅकिंग चार्जेस शब्द आलेला आहे म्हणून S ची मार्किंग करा. सेल ऑफ फिनिश गुड्सला कुठलीही मार्किंग करू नका, ते आपण लास्टला घेत असतो. मॅनेजर सॅलरी मध्ये 2 भाग आहेत, फॅक्टरीला 2/3 द्यायची आहे आणि ऑफिसला 1/3 द्यायची आहे म्हणून फॅक्टरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी येणारे F अँड O ची मार्किंग करा. डिलिव्हरी व्हॅन रनिंग एक्सपेन्सेस, डिलिव्हरी व्हॅन ही सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन साठी वापरली जाते, S ची मार्किंग करा. डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग शब्द आहे,
एफ ची मार्किंग करा, फॅक्टरीशी रिलेटेड खर्च आहे. पब्लिसिटी चार्जेस, जाहिरात आपल्याला सेलिंगसाठी करावी लागते म्हणून एस ची मार्किंग करा. रिपेअर्स टू प्लांट, फॅक्टरीशी रिलेटेड खर्च आहे, एफ ची मार्किंग करा. कॅरेज आउटवर्ड, आउटवर्ड शब्द आलेला आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आहे, एस ची मार्किंग करा. हायर चार्जेस ऑफ स्पेशल प्लांट, आपण स्पेशल प्लांट घेतलाय त्यासाठी भाडे तत्वावर घेतलाय आणि त्यासाठी भाडं दिलेलं आहे, हायर चार्जेस दिलेले आहेत. हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, डीई ची मार्किंग करा. ऑफिस रेंट, ऑफिसशी रिलेटेड आहे, ओ ची मार्किंग करा. सर्वेअर्स फी, मार्केटचा सर्वे करायला सांगितलेला आहे, मग जो सर्वेअर, जो सर्वेक्षक नेमलेला आहे त्याला फी दिलेली आहे, ती प्रोडक्शन पूर्वीचा खर्च आहे म्हणून डीई ची मार्किंग करा. लीगल चार्जेस, ऑफिसशी रिलेटेड खर्च आहे, ओ ची मार्किंग करा. आणि स्टॉक दिलेला आहे 31/3/2019 चा, म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे, हा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करताना लेस करायचा आहे, त्याला डीएम ची मार्किंग करा. मार्किंग पुन्हा एकदा पाहून घ्या. या पद्धतीने आपण सर्व आयटमला त्या त्या हेडिंगशी रिलेटेड मार्किंग करून घेतलेलं आहे. मार्किंग यासाठी करायचं आहे की पोस्टिंग करायला सोपं जातं, प्रत्येक वेळेला आपल्याला प्रत्येक आयटम चेक करावा लागत नाही म्हणून मार्किंग करून घेतलेलं आहे. आता कॉस्टशी टाका, कॉलम करा, वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ जॉय इंडस्ट्रीज लिमिटेड स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. 3 कॉलम करा, पर्टिक्युलर, इनर कॉलम अमाउंट रुपीज, आउटर कॉलम अमाउंट रुपीज. कॉस्टशीटच्या स्टेटमेंटमध्ये प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक दिलेला आहे रॉ मटेरियलचा, त्यामुळे अगोदर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करायचे, त्यासाठी आपण डीएम चे मार्किंग केलेले जे आयटम आहेत ते पाहूया. डीएम ची मार्किंग, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 67,200 रुपये. त्यानंतर त्यामध्ये परचेसेस ऑफ रॉ मटेरियल 2,59,000 रुपये ऍड करणार आहोत. त्यानंतर डीएम ची मार्किंग केलेले आयटम ईपी एक आहे बघा, एक्सपेन्सेस ऑन परचेसेस, कॅरेज इनवर्ड 720 रुपये, हा देखील आपण डायरेक्ट मटेरियल किंवा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढताना घेणार आहोत. त्यानंतर स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, क्लोजिंग स्टॉक आहे, हा लेस करायचा आहे. यावरून आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करूया. अगोदर फर्स्ट घ्या ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, इनर कॉलमला 67,200 67,200 रुपये, ऍड परचेस ऑफ रॉ मटेरियल 2,59,000 2,59,000, ऍड एक्सपेन्सेस ऑन परचेसेस, त्यामध्ये घ्या कॅरेज इनवर्ड, डॅश करून खालच्या ओळीवर कॅरेज इनवर्ड, इनर कॉलमला 720 रुपये. तिन्हींची अगोदर बेरीज करा, तिन्हींची अगोदर बेरीज करा. तुम्ही बेरीज करा. ओपनिंग स्टॉक मध्ये परचेस ऑफ रॉ मटेरियल ऍड केले, त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन परचेसेस ऍड केले, कॅरेज इनवर्ड, त्यांची बेरीज केली, 3,26,920 रुपये येते बेरीज. त्यातून क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियलचा लेस करा, लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 87,920 रुपये, लेस करून जे येते त्याला लिहायचं कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, कॅल्क्युलेशन करून 2,39,000 रुपये, 2,39,000 रुपये कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. फर्स्ट आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस ऍड करून प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट करा. ऍड डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट वेजेसला नाव आहे प्रोडक्टिव्ह वेजेस, डॅश करून खालच्या ओळीवर घ्या प्रोडक्टिव्ह वेजेस. प्रॉब्लेम मध्ये बघा, ज्याला
DW ची मार्किंग केलेली आहे. प्रोडक्टिव्ह वेजेस 1,76,400 रुपये. त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस ऍड करा. डायरेक्ट एक्सपेन्सेस साठी DE ची मार्किंग केलेली आहे. त्यामध्ये आहे हायर चार्जेस ऑफ स्पेशल प्लांट आणि सर्वेयर्स फीज, हे दोन आयटम ऍड करा आणि प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट करा. ऍड डायरेक्ट एक्सपेन्सेस डॅश करून खालच्या ओळीवर हायर चार्जेस ऑफ स्पेशल प्लांट पर्टिक्युलर मध्ये घ्या 9,010 रुपये आणि सर्वेयर्स फीज 590 रुपये, दोन्हींची बेरीज इनर कॉलमला 9,600 रुपये, 9,600 रुपये. आता कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम, प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस या तिन्हींची बेरीज करून प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट करा. प्राइम कॉस्ट येते 4,25,000 रुपये, 4,25,000 रुपये. यामध्ये फॅक्टरीशी रिलेटेड जे खर्च आहे, ज्याला फॅक्टरी ओव्हरहेड म्हणून F ची मार्किंग केलेली आहेत, ते ऍड करा. ऍड फॅक्टरी ओव्हरहेड्स, F ची मार्किंग केलेले आयटम, मोटिव्ह पॉवर 320 रुपये, फॅक्टरी टॅक्सेस 11,700 रुपये, कोल अँड कोक 560 रुपये, गॅस अँड वॉटर 1,680 रुपये. त्यानंतर फॅक्टरी मॅनेजर सॅलरी 2/3 सांगितली, 15,000ला 3 ने भाग द्यायचा आणि 2 ने गुणायचं म्हणजे 10,000 रुपये येईल. त्यानंतर फॅक्टरी डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग 18,200 रुपये. त्यानंतर रिपेअर्स टू प्लांट 6,340 रुपये. एवढे आयटम ऍड करा फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर. मोटिव्ह पॉवर इनर कॉलमला 320 रुपये, फॅक्टरी टॅक्सेस इनर कॉलमला 11,700 रुपये, कोल अँड कोक इनर कॉलमला 560 रुपये, गॅस अँड वॉटर इनर कॉलमला 1,680 रुपये. फॅक्टरी मॅनेजर सॅलरी कंसामध्ये 203 गुणिले 15,000 अमाऊंट मध्ये 10,000 रुपये. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग 18,200 रुपये, रिपेअर्स टू प्लांट 6,340 रुपये. बेरीज करा, बेरजेला लिहा. फॅक्टरी कॉस्ट ती येते 4,73,800 रुपये. प्राइम कॉस्ट मध्ये आपण फॅक्टरीशी रिलेटेड जे आयटम आहेत ते ऍड केलेले आहेत. फॅक्टरीशी रिलेटेड आयटम होते मोटिव्ह पॉवर 320 रुपये, फॅक्टरी टॅक्सेस 11,700 रुपये, कोल अँड कोक 560 रुपये, गॅस अँड वॉटर 1,680 रुपये, फॅक्टरी मॅनेजर सॅलरी कंसात 203 गुणिले 15,000 कॅल्क्युलेशन करून 10,000 रुपये. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग 18,200 रुपये, रिपेअर्स टू प्लांट 6,340 रुपये. प्राइम कॉस्ट 4,25,000 होती, त्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स ऍड केले, कॅल्क्युलेशन करून फॅक्टरी कॉस्ट आली 4,73,800 रुपये. यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड किंवा ऑफिस ओव्हरहेड, ज्याला ऑफिस ओव्हरहेड म्हणून O ची मार्किंग केलेली आहे, ते एक्सपेन्सेस ऍड करा. डेप्रिसिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट 420 रुपये. त्यानंतर डायरेक्टर्स ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 8,400 रुपये, जनरल ओव्हरहेड्स 4,760 रुपये. त्यानंतर फॅक्टरी मॅनेजर ऑफिस मॅनेजर सॅलरी 103 गुणिले 15,000 कॅल्क्युलेशन करून 5,000 रुपये. ऑफिस रेंट 2,800 रुपये आणि लीगल चार्जेस 620 रुपये. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड किंवा ऑफिस ओव्हरहेड ऍड करा. डेप्रिसिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट 420 रुपये, डायरेक्टर्स ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 8,400 रुपये, जनरल ओव्हरहेड 4,760 रुपये, मॅनेजर सॅलरी कंसात ऑफिस 103 गुणिले 15,000
किंवा ऑफिस मॅनेजर सॅलरी असा शब्द लिहिला तरी चालेल आणि कंसामध्ये 1/3 गुणिले 15,000 कॅल्क्युलेशन करून 5,000. ऑफिस रेंट 2,800 रुपये. लीगल चार्जेस 620 रुपये. फॅक्टरी कॉस्ट आलेली होती 4,73,800 रुपये. त्यामध्ये सर्व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड किंवा ऑफिस ओव्हरहेड्स ऍड करा. ऍड करून जे फायनल आन्सर येते ते आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 4,95,800 रुपये. 4,95,800 रुपये. ₹4,95,800. ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, ज्याला आपण यस ची मार्किंग केलेली आहे, जो सेलिंगशी किंवा डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड खर्च आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे बॅड डेप्स 9,100 रुपये. त्यानंतर आहे ट्रॅव्हलर्स कमिशन 10,780 रुपये. त्यानंतर आहे पॅकिंग चार्जेस 940 रुपये. डिलिव्हरी व्हॅन रनिंग एक्सपेन्सेस 4,060 रुपये. पब्लिसिटी चार्जेस 2,000 रुपये. कॅरेज आउटवर्ड 7,120 रुपये. एवढे आयटम आपण ऍड करूया एक्सपेन्सेस. फर्स्ट घ्या बॅड डेप्ट, इनर कॉलमला 9,100. त्यानंतर ट्रॅव्हलर्स कमिशन इनर कॉलमला 10,780. त्यानंतर पॅकिंग चार्जेस 940 रुपये. सेलिंग ऑन कॉस्ट 3,900. डिलिव्हरी व्हॅन रनिंग एक्सपेन्सेस 4,060 रुपये. पब्लिसिटी चार्जेस 2,000. कॅरेज आउटवर्ड 7,120. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ऍड करा. फायनल आन्सर येते टोटल कॉस्ट 2,29,800 रुपये. सॉरी 5,29,800 रुपये. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड एक्सपेन्सेस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये ऍड केलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट होता बॅड डेप 9,100. then travelers commission 10,780, then packing charges 940, then selling on cost 3,900, delivery van running expenses 4,060, publicity charges 2,000, carriage outward 7,120. Total cost is 5,29,800. एक ओळ सोडून द्या प्रॉफिट साठी. सेल्स दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये, ते लिहा 6 lakhs 6 लाख रुपये इनर कॉलमला आणि आउटर कॉलमला. 6 लाखातून 5,29,800 रुपये मायनस करा. जो मधला फरक येईल तो असणार आहे प्रॉफिट. त्याला म्हणा ऍड प्रॉफिट 70,200 रुपये. ऍड प्रॉफिट 70,200 रुपये. इथे कॉस्ट शीटचं स्टेटमेंट आपलं कंप्लीट झालेलं आहे. सुरुवातीला प्रॉब्लेमची मार्किंग करून घेतली आपण. जे खर्च डायरेक्ट मटेरियलशी रिलेटेड होते त्याला डीएम ची मार्किंग केली. डायरेक्ट वेजेस साठी डीडब्ल्यू, डायरेक्ट एक्सपेन्सेस साठी डीई, फॅक्टरीशी रिलेटेड जे होते त्याला एफ, ऑफिसशी रिलेटेड ओ आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड जे खर्च होते त्याला एस ची मार्किंग केली. त्यानंतर कॉस्ट शीट तयार केलं. कॉस्ट शीट तयार करताना आधी कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट केला. तो आला 2,39,000. त्यानंतर प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट केली. प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट करताना डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस ऍड केले. प्राइम कॉस्ट आलेली आहे 4,25,000. त्यानंतर फॅक्टरीशी रिलेटेड खर्च ऍड केले आणि फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट किंवा तिलाच मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असं देखील म्हटलं जातं, ती आलेली आहे 4,73,800. त्यानंतर ऑफिसशी रिलेटेड खर्च ऍड केले. ते ऍड करून टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅल्क्युलेट केली 4,95,800. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड
जे खर्च होते ते ऍड केले. ते ऍड करून टोटल कॉस्ट आलेली आहे 5,29,800 रुपये. 5,29,800 एक ओळ सोडून दिली आणि सेल्स लिहिले 6 lakhs. त्यानंतर सेल्स मधून टोटल कॉस्ट मायनस करून मधल्या ओळीवर प्रॉफिट लिहिला. ऍड प्रॉफिट 70,200 70,200 रुपये. इथे आपलं 6व्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे कॉस्ट शीट कंप्लीट झालेलं आहे.